महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझे नाव संकेत संजय शिंदे, राहणार डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. सध्या हा जो बैल आहे ना, आता सध्या 2 दाते आहे. हा मेथोडे सर्जा त्याची पैदास आहे, निवर्गिलांची व ढलगाव खाणीचा. दुसरी 2 बैल, एक सिद्धापूर खाणीचा आहे आणि एक आटपाडी लाईनचे. सध्या 3 बैल आहेत. आता दावणीला तुमच्या एवढी जास्त प्रमाणात वळू बैल म्हणा किंवा खोंड असतात, तर याचं कारण काय, म्हणजे कशासाठी, काय आपलं नियोजन असतं? आपल्याला चांगल्या लाईनचे असले तर आपण घेतोय नैसर्गिक रत्नासाठी, कारण त्याची पुढं पैदास पण चांगली व्हावं, शेतकऱ्यात चांगलं व्हावं पुढं. आता दावणीला एवढी बैल सांभाळायची तर त्यांची वैरण खुराक काय काय नियोजन असतं आपलं वर्षभराचं? वैरण यांना मक्याची वैरण असत्या आणि शाळवाची वैरण असत्या. आता किती लांबून गाई तुमच्या ह्या वळूकडे येत असतात भरण्यासाठी? साताऱ्यातून त्या गाय येतात, नंतर इकंड तुरचे, कोल्हापूर, खाली कर्नाटक, चडचण, बिडचण सगळे येतात. किती गाई भरून झाल्यात या बैलाकडून आतापर्यंत? 200 गाय लावल्यात. आणि तुमच्या ह्या जागी डफळापूर मध्ये तुमच्या ह्या जागी गाय घेऊन यायचं असेल तर कसं यायचं, कुठून? डफळापूर मध्ये आल्यावर बाज बेळंकी रोडला गावाच्या बाहेर एक 100 मीटरवरनं रोड आत वळतोय, मळ्यातच आहे. आता आम्ही बऱ्याचदा बघितलं की यात्रेत किंवा प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात तुमच्या दावणीची बरीचशी बैल असतात, तर आता ही बैल तुम्ही जेव्हा वळू बैल एवढा निवडला जातो किंवा वळू बैल कसा निवडला पाहिजे याची माहिती द्या आम्हाला. आपण पहिल्यांदा वंशावळ बघतोय, वंशावळ बघून मग नंतर जे वासरू असतंय ते शिंग, तोंड, पाय, कलर, आंग सगळं बघून मग घेतोय. आणि आता वळू बैलासाठी जर तसं म्हणलं तर आता महाराष्ट्रामध्ये बरेचशा मोठ्या प्रमाणात वळू बैल आहेत, तर त्यांचा व्यायाम पण काय दिलं पाहिजे त्यांना? व्यायाम छकडीला झोपतोय, नंतर अवताला, कारण अवताल झोपल्याशिवाय बैल मजबूत राहत नाहीत. मला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा आम्हाला. माझे नाव संकेत संजय शिंदे, राहणार डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 99 60 67 65 32 78 75 09 48 18.
खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.